नमस्कार. आज आपण जो जॅम बनवणार आहोत ना, तो अगदी घरगुती पद्धतीने, की ज्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह आपल्याला वापरायचे नाही आहेत आणि अगदी सेफ मुलांसाठी आहे. नाहीतर आपल्याला कशी वाटतं, की बाबा मुलांना आपण दिला जॅम बाजारातून आणलेला, तर त्यात काही प्रिझर्वेटिव्ह असतील, मुलांच्या आरोग्यासाठी हे घातक असेल. पण घरी बनवलेला जॅम अतिशय सेफ आहे, मुलांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे आणि करायला तर सोपाच आहे. तर इथे मी 4 आंबे घेतले आहेत. आंबे तुम्ही कुठलेही घेऊ शकता. हापूस आंबा घ्या किंवा केशर आंबा. इथे मी केशर आंबा घेतलेला आहे. छान पिकलेले आंबे आहेत आणि याचा रंग पण सुरेख आहे. धुवून वगैरे पुसून घेतलेत मी आणि याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. आणि हा जो मी पल्प काढणार आहे, तर एक लक्षात घ्यायचं, पल्प टाकताना अजिबात पाण्याचा थेंब त्याच्यात नाही गेला पाहिजे. स्वच्छ आंबे धुवून मगच त्याचा पल्प काढायचा आणि पुसले गेले पाहिजे, म्हणजे हा जास्त दिवस टिकतो. आपण हा जर जॅम जास्त प्रमाणात केला ना, तर बिनधास्तपणे वर्षभर आपण ठेवू शकतो. बाटल्या भरून एक छान स्टरलाइज करून बाटल्यात ठेवून दिल्या तर मुलं केव्हाही हे खाऊ शकतात. तर असं मी एक मोठा बाउल भरून हा पल्प घेतलेला आहे आणि तो आपण कढईत टाकलेला आहे. म्हणजे ज्या कढईत आपल्याला, ज्या भांड्यात, मग तो निर्लेपचा पॅन असो किंवा जाड बुडाची कढई घेतली तरी चालेल. तर याच्यात मी जाड बुडाची कढई घेतली आहे, की जेणेकरून रस आटवताना तो बुडाशी लागणार नाही. आता साखर किती टाकायची, तर साखर ही आंब्याच्या गोडीवर अवलंबून आहे. तर कधी-कधी आपला जो आंबा असतो ना, अतिशय गोड असतो, तर त्यात अगदी त्या रसाच्या पावपट साखर टाकली तरीसुद्धा चालू शकतं. पण इथे मी हा जो केशर आंबा घेतलेला आहे, तर याच्या निम्मी साखर टाकणार आहे. म्हणजे मी एक मोठा बाऊल जो घेतला होता, त्याच बाऊलनी मी एक त्याच्या निम्मी साखर टाकते आणि ही साखर आपण छान विरघळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, की आंब्याच्या रसाचा कलर पण किती सुरेख आहे. बाजारामध्ये काय होतं, की कलरचा पण वापर केला जातो, तर त्यामुळे ते कलर कसे आहेत आरोग्यासाठी हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. तसा हा घरगुती जॅम केला की आपण बिनधास्त राहतो. तशी साखर आपण छान विरघळून घ्यायची आहे. म्हणजे असं जर हलवलं तर छान ती थोड्या वेळ 5 मिनटं फक्त मिक्स करायची आहे, कारण की नंतर आपण ही गॅसवर ठेवणारच आहोत. अशी छान मिक्स झाली की मग आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. गॅस सुरुवातीला हाय ठेवला तरी चालेल, पण फक्त लक्षात घ्यायचं की सतत ढवळत राहायचं, की जेणेकरून तो तळाशी लागणार नाही. एक 5 ते 7 मिनटं मोठ्या गॅसवर आपण हलवायचं आहे आणि नंतर मात्र लो टू मीडियम फक्त हलवत राहायचे. असे करत करत आपल्याला लक्षात येईल की हळूहळू काय होतं. सुरुवातीला हा पल्प जो आपण टाकला, साखर टाकली आहे, ते मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ वाटायला लागतं. कारण की का, तर साखर विरघळत जशी जशी जाते तसं मिश्रण पातळ होत जातं. पण नंतर जसं आपण ढवळत राहू, हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. तुम्ही बघू शकता इथं हळूहळू काय झाले, थोडीशी आता बुडबुडी साईडने जरा तुम्ही बघा, साईडने थोडीशी बुडबुडी यायला लागते. आणि आता इथे आपल्याला थोडीशी मीठ टाकायचे चवीपुरतं, कारण की कुठलाही गोड पदार्थ असला तर मीठ टाकल्यामुळे एक छानशी त्याला चव येते आणि कुठल्या गोड पदार्थात आपण टाकतोच, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर इथे मी एक अर्धा चमचा, छोटा अर्धा चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकले, की जेणेकरून छान चव येईल. आता हे बघा, रस आपल्या छान, हा जो आंब्याचा रस आहे तो उकळतोय. साखर पण छान विरघळते आणि मस्तपैकी उकळायला लागले. इथे आपण आता थोडंसं गॅस बारीक करायचा आहे. जे मोठी आज आपण ठेवली होती ते लो टू मीडियमवर ठेवायची आणि याच्यामध्ये एक चकाकी येण्यासाठी ना, मी एक लिंबाचा रस काढून घेतला होता, तो लिंबाचा रस टाकते. आणि त्याने चव जॅमला एक छानशी, एक आंबटसर थोडीशी चव मस्त येते आणि जॅममध्ये हे टाकतातच. त्यामुळे एक चकाकी पण येते, चमक म्हणूया आपण, चकाकी चमक येते आणि ती चव पण छान लागते. तसा मी एक लिंबाचा रस काढून टाकला आहे आणि हे आता एक 15 ते 20 मिनटं तरी आपल्याला हे शिजू द्यायचं मिश्रण, म्हणजे हळूहळू घट्ट होत राहील. आणि शिजताना काय होतं, असा रटरट आवाज येतो आणि हे स्प्लॅश होतं, म्हणजे हे सगळे ते रस, खबरदारी ही घ्यायची की आपल्या अंगावर हे उडू नये, कारण जसं जसं शिजत जातं तसं तसं ते त्याच्या चटके बसण्याचा संभव असतो. त्यामुळे काळजीपूर्वकच हे ढवळत राहायचे. आता बघू शकता की चेक करू कसं करायचं आपण. तर आधीच आपण बघायचं की एका डिशमध्ये थोडंसं टाकून बघायचं. जे टाकतं ते मिश्रण ना फ्लुईड नाही झालं पाहिजे. ते काय होतं, जर जॅम झाला नसेल तर ते मिश्रण खाली ओघळत येतं. इथे आपण टाकले बघा आणि डिश वाकडी जरी केली, हे बघा, जर वाकडी केली तरी हे मिश्रण ओघळत नाही आहे.
तर हा समजायचा आपल्याला की हा आपला जॅम झालेला आहे. अजून एक 5 मिनिटं आपण थोडंसं हलवूया. अगदी परफेक्ट हा आपला जॅम तयार होऊन जाईल. बघा तुम्ही किती तेव्हा कसा होता आणि आता कसा थोडासा घट्टसर झाला आहे. आणि आपण चेक पण करून बघितलं की हा अजिबात ओघळत नाही आहे, त्यातलं पाणी असं दिसत नाही आहे. तर हा जॅम आपला परफेक्टली झालेला आहे, सुंदर. आणि बघा गार झाला तरीसुद्धा तो तिथेच आहे, कुठेही ओघळलेला नाही आहे. म्हणजे हा आपला सर्व करायला आणि बाटल्यामध्ये प्रिझर्व करून ठेवायला अतिशय योग्य प्रमाण झालं आहे. तर असा हा योग्य प्रमाणात तुम्हीसुद्धा हा जॅम करून पहा. मला खात्री आहे की नक्कीच तुमच्या मुलांना हे आवडेल. आणि बाजारपेक्षा केव्हाही घरी केलेला हा जॅम मिक्स फ्रूट करा, आंब्याचा करा, याच पद्धतीने करा. तर आता धन्यवाद.